पुण्यातील धायरी गावात रस्त्यावरच्या किरकोळ वादातून गुन्हेगारानं लगेच कोयता काढला। गाडीला गाडी घासली म्हणून गुन्हेगारानं समोरच्यावर कोयता उगारला। भर बाजारातल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। विशेष म्हणजे दुपारीच या आरोपींविरोधात नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुंडगिरीची तक्रार दाखल झाली होती। कोयता घेऊन दहशत माजवणाऱ्या या गुन्हेगारावर तातडीनं कारवाई व्हावी अशी मागणी केली जाते। भर बाजारात कोयता फिरवणारा हा आरोपी महिन्याभरापूर्वीच सोलापूरवरून पुण्यातल्या धायरी परिसरात राहायला आल्याची माहिती आहे। चंद्रकांत फुंदे आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईनवरून आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, पुण्यातल्या धायरी गावात रस्त्यावरील किरकोळ वादातनं गुन्हेगारांना थेट कोयता काढलेला आहे, नेमकं काय घडलंय? अगदी विशेष म्हणजे हा जो गुन्हेगार आहे पोलीस स्टेशन मधूनच घराकडे चालला होता। एक एनसी तक्रार हे करून मी त्याला पोलिसांसमोर घेऊन सोडलं होतं, बाबा असले उद्योग करून, आणि परत तोच गुन्हेगार जाताना धायरी सारख्या परिसरात म्हणजे एकदम वर्दळीचं ठिकाणी भाजी बाजार आहे, शाळेतली मुलं येतात जातात, तिथे 5:30 वाजता किरकोळ गाडी एकमेकाला घासली म्हणून लगेच गाडीतनं कोयता काढतो, समोरच्या अंगावर धावून जातो, कोयत्याने मारतो, हुकतो, तो गाडीच्या काचेला लागतो। त्यामुळे आजूबाजू सगळे परिसरातली मुलं सगळी घाबरून गेली। म्हणजे अशा पद्धतीने गुंड जर भर चौकात अशा पद्धतीने कोयता फिरत असतील तर पोलिसांनी त्यांना नाशिक स्टाईलने किंवा ते हडपसर स्टाईलने धडा शिकवण्याची गरज आहे। परत अशी हिंमत करणं नाही किरकोळ वादातनं थेट कोयता काढण्याची। म्हणून नागरिकांची मागणी, सगळे नागरिक तिथे जाऊन बसलेत। यांना पहिले इथनं परत बॅक टू सोलापूरला पाठवा। आता महिन्याभरापूर्वी जे कुटुंब पुण्यात आले राहिले धायरी परिसरात आणि गुंडगिरी करते सातत्याने तिथेही। हो, निश्चितच। धन्यवाद चंद्रकांत या सविस्तर माहितीसाठी।